मुरांबा मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतो की आई आजी या अक्षयला म्हणत असतात, अक्षय अरे काय सुरू आहे तुझं, थांब ना बाळा, येईल ना शशिकांत आता घरी, मग तो घरी आल्यावर बोल ना तू त्याच्याशी, कशाला उगाचच्या उगाच हा एवढा त्रास करून घेतोयस. त्यावर अक्षय म्हणतो, नाही आजी बाद झालं आता हे सगळं, मला ना हे सगळं नको वाटतंय. अगं रमाला जेव्हा खरं कळेल तेव्हा तिला काय वाटेल, म्हणून मग हे सगळं मी स्वतःहूनच आता रमाला सांगायचं ठरवलं आहे, म्हणून मी बोलवतोय त्यांना, मी फोन करतोय. त्याबरोबर इकडे आता इरावती बरोबर बोलत असते तारा आणि तिला सांगत असते की ग्रामी तू ना लवकर लवकर आता घरी ये. अगं इकडे सगळं एकदम आपल्याला हवं आहे अगदी तसं झालं आहे, म्हणजे आता मामाला असं वाटतंय की ते सगळे फोटोज आहेत ना ते शशी आजोबांनी सेंड केलेत आणि त्यामुळे मामा शशी आजोबांवरती खूप जास्त चिडलेला आहे. तो आता शशी आजोबांची वाट बघतोय की ते कधी घरी येतील आणि कधी कधी तो त्यांना एकदाचा सर्व गोष्टींसाठी जाब विचारेल. मला तर खूप एक्साइटमेंट लागून राहिली आहे की मामा कधी एकदाचा आजोबांना विचारतोय आणि आजोबा खोटं बोललेत हे मामाला कळतंय. त्याबरोबर लगेचच आता त्या ठिकाणी आर्था आलेली असते आणि आर्थाने आता ताराचं हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं. त्यामुळे आता आर्थाला रागही आलेला असतो आणि तिला ही गोष्ट आवडलेलीही नसते जी ताराने केलेली असते. मग आर्था म्हणू लागते, तारादी म्हणजे हे सगळं तू केलंस, शशी आजोबांनी नाही. त्यावर ती म्हणत असते, हो हे सगळं मीच केलंय, बोल काय म्हणायचं तुला. त्यावर ती म्हणते, पण का केलंस तू हे सगळं तारादी, तुला कळतंय का की तू केवढी मोठी चूक केली असती. अगं तुझ्या या सगळ्या वागण्यामुळे रमा काकू आणि अक्षय काका वेगळे होऊ शकतात, त्यांच्यात फूट पडेल, त्यांच्यात भांडणं होतील. त्याबरोबर लगेचच ती म्हणत असते की हे बघ, तुझं ते जे काही काकू प्रेम आहे का नाही ते ना एका सुटकेसमध्ये भर आणि गोणीतून कुठेतरी लांब पाठवून दे, समजलं ना. उगाचच्या उगाच मला तुझं हे काकू प्रेम सांगू नकोस, समजलं ना. त्यावरती म्हणू लागते, पण तारादी तू असं का वागतेस, हे सगळं करून तुला काय मिळतंय. त्यावरती म्हणत असते की मी माझी प्लेस सिक्युअर करते. हो माझी प्लेस सिक्युअर करते मी, जे माझ्या मॉमला कधीच जमलं नाही. तर इकडे आता अक्षयकडे रमा आलेली असते आणि रमा आता येते आणि थेट अक्षयला मिठी मारते. अक्षयला मिठी मारून आता ती म्हणू लागते, अहो माझं तुमच्यावर प्रेम आहे, हो मला समजलं आहे की माझं तुमच्यावर प्रेम आहे आणि फक्त तुमच्यावरच प्रेम आहे, मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत, नाही राहू शकत, मला तुमच्याशीच लग्न करायचं आहे बस, आणि विषय संपला. तुम्ही आता त्या स्वराला सांगून टाका की तुमचं तिच्यावर प्रेम वगैरे नाही आहे किंवा तुम्हाला तिच्याशी लग्न वगैरे काहीही करायचं नाही आहे, समजलं ना. त्यावेळी आता अक्षय म्हणतो, अगं हो रमा ते सगळं ठीक आहे, पण इतक्यात साईसुद्धा तिकडे येतो आणि म्हणू लागतो की अक्षय हे बघ माझं चुकलं नाही, म्हणजे मी तुझ्या आणि रमांच्या मध्ये आलो, पण खरं तर मला असं नको करायला हवं होतं. मला कळलं आहे की रमांचं माझ्यावर प्रेम नाही तर तुझ्यावर आहे, आणि तसंही शेवटी खरं प्रेम हे खरं प्रेम असतं, त्यामुळे तुम्ही दोघांनीच लग्न करायला हवं असं मलासुद्धा वाटतं आहे. त्यामुळे मी आता रमाना माझ्या या बंधनातून मोकळं करतोय, ते आता तुझ्याशी लग्न करू शकतात. अक्षय हे बघ, तुम्ही दोघांनीच एकमेकांबरोबर लग्न करायला हवं, कारण तुम्ही दोघं हे एकमेकांसाठीच बनलेले आहात. त्याबरोबर रमा म्हणते, हो पण त्याआधी जे कन्फ्युजन झालं आहे ते तर दूर व्हायला हवं. अहो तुम्ही एक काम करा, तुम्ही ताबडतोब स्वराला कॉल करा आणि स्वराला इथे बोलवून घ्या आणि इथे बोलून तुम्ही स्वराला सगळं खरं सांगून टाका की तुमचं तिच्यावर प्रेम नाही आहे. बोलवा स्वराला बोलवा. त्यावर अक्षय म्हणतो, काय स्वराला बोलू आणि इथे नाही म्हणजे त्याबरोबर आता लगेचच साई म्हणू लागतो की हो स्वराला बोलव इथे, तुला सांगायला लागेल ना तिला की तुझं तिच्यावर प्रेमच नाही आहे, तुझं रमावर प्रेम आहे. जेव्हा तू तिला सांगशील तेव्हाच तर सर्व गोष्टी व्यवस्थित क्लिअर होतील आणि तेव्हाच तर तीसुद्धा तुला परमिट करेल ना रमाबरोबर लग्न करण्यासाठी. त्यावेळी मग मात्र आता अक्षयला काय करावं हे सुचत नसतं, कारण स्वरा नावाची कोणतीही मुलगी अस्तित्वातच नाही आहे ना. मग आता लगेचच साई म्हणतो, रमा कळलं का आता तरी तुम्हाला, हा अक्षय तुमच्याबरोबर खोटं बोललाय, याने तुमची फसवणूक केली.
स्वरा नावाची कोणतीही मुलगी अस्तित्वातच नाही आहे आणि याने तुम्हाला अस्तित्वात नसलेल्या मुलीबद्दल माहिती दिली आणि तुम्हाला उगाचच्या उगाच त्रास दिला, तुम्हाला वाईट वाटेल हा असं वागला. त्याबरोबर पुढे साई म्हणत असतो की जो माणूस तुमच्याबरोबर प्रेमात खरं बोलू शकत नाही तो काय तुमच्यावरती मनापासून आणि खरं प्रेम वगैरे करणार हो. त्याबरोबर मग मात्र रमा म्हणू लागते, काय अक्षय तुम्ही माझ्याशी खोटं बोललात, का केलं तुम्ही हे सगळं? आणि मग रमा आता अक्षयला एक खणखणवून मुस्काटात लगावून देते आणि इतक्यात अक्षय आता जागा होतो आणि अक्षयच्या लक्षात येतं की हे सगळं त्याला पडलेलं फक्त आणि फक्त एक वाईट स्वप्न आहे, यातलं काहीही खरं नाही आहे. अक्षय म्हणतो, नशीब हे सगळं खरं नाही आहे. जर हे सगळं खरं असतं तर नाही असं काहीही व्हायला नको आहे. मला काहीही झालं तरी रमाला खरं सांगून टाकायचं आहे. मला रमाला सांगायचं आहे की स्वरा नावाची कुठलीही मुलगी अस्तित्वातच नाही आहे. उगाचच्या उगाच पुढे आणखीन कॉम्प्लिकेशन होण्याआधीच मी रमाला सर्व गोष्टी क्लिअर करून टाकतो आणि तेच सध्या गरजेचं आहे असं आता अक्षय म्हणू लागतो. तर आता तो रमाला कॉल करत असतो पण रमाला आता फोन लागत नसतो. अक्षय आता इतक्या रात्री रमाच्या घरी जायला निघालेला असतो. आता तो रमाकडे जायला घरातनं बाहेर येतो इतक्यात त्याच्यासमोर रमा आणि साईच असतात. अक्षय म्हणतो, हे काय मी तुमच्याकडेच येत होतो, तू इथे काय करतेस रमा? रमा म्हणते, का मी येऊ शकत नाही का तुमच्याकडे? त्यावर अक्षय म्हणतो, नाही तसं काही नाही आहे, पण एवढ्या रात्री तू इकडे म्हणजे त्याबरोबर रमा म्हणते, हो एवढ्या रात्री मी इथे. अहो तुम्ही आम्हाला केळवणाला बोलवलं, तुम्ही एवढं आम्हाला इन्व्हाइट केलं, मग आता आमचंसुद्धा काम आहे की आम्हीसुद्धा तुम्हाला आमच्याकडे केळवणाला इन्व्हाइट करायला हवं ना. म्हणून मग तुम्हाला इन्व्हाइट करण्यासाठीच मी इकडे आली आहे असं रमा अक्षयला सांगते. तोपर्यंत त्या ठिकाणी आई आजीसुद्धा येतात. आता आई आजी आणि अक्षय दोघंजण एकमेकांकडे बघू लागतात. तर रमा म्हणते, याल ना मग आमच्या घरी केळवणाला? नाही काय आहे ना, मला स्वराला भेटण्याची एवढी उत्सुकता लागून राहिली होती की मग मीच म्हटलं साईना की आपण अक्षयला आणि त्यांच्या होणाऱ्या बायकोला केळवणासाठी बोलवूया म्हणून, आणि साईनासुद्धा माझी आयडिया आवडली म्हणून मग आम्ही तुम्हाला दोघंजणं केळवणाला बोलवायला आलो आहोत. तर तुम्ही आमच्या घरी केळवणाला याल ही आमची इच्छा आहे, याल ना? त्याबरोबर अक्षय म्हणतो, केळवणाला? हो अर्थात येऊ, का नाही येणार, येऊ. त्याबरोबर मग आता साई म्हणतो, तू एक काम कर ना अक्षय, तू स्वराला कॉल कर आणि स्वराला तिचं टायमिंग विचार, नाही म्हणजे त्या अकॉर्डिंग आपण टायमिंग ठरवून घेऊ ना. त्याबरोबर आता रमा म्हणते, अहो नाही काय गरज आहे टाईम वगैरे ठरवण्याची, येतील की ते स्वराबरोबर, काय फरक पडतो अक्षय, तुम्ही ठरवलेला टाईम मला वाटत नाही की स्वराला जमणार नाही. तुम्ही ठरवलाय म्हटल्यावर स्वरा ही कसंही करून त्या वेळेपर्यंत मॅनेज करेलच, काय वाटतं तुम्हाला? त्याबरोबर लगेचच आता अक्षय म्हणतो, हो. तर आता आई आजी अक्षयकडे बघत असतात, अक्षय आई आजीकडे बघत असतो. तर लगेचच साई हा म्हणत असतो की बरं मग फिक्स, अक्षय आणि त्याची होणारी बायको आपल्याकडे केळवणासाठी येत आहेत बरोबर? त्याबरोबर आता मग मात्र अक्षय निरुत्तर झालेला असतो. तर साई म्हणत असतो, अरे अक्षय हो बोल, याल ना आमच्याकडे केळवणाला तुम्ही दोघंजणं? अरे याल काय, यालच. रमांनी एवढं स्वतःहून इन्व्हाइट केलं आहे म्हटल्यावर तू थोडी संधी सोडशील, येशील की? त्याबरोबर मग आता पुढे लगेचच तो म्हणत असतो, आणि तुझं तोंड का असं झालं आहे? मी संकट तुझ्या दारावर आहे असं म्हटल्याप्रमाणे. अरे लग्न ठरलं आहे ना तुझं, मग चेहरा कसा लग्न ठरलेल्या माणसाचा असा आनंदी असला पाहिजे, सुटसुटीत असला पाहिजे. तू असा वाटतोय जसं काय रमा नावाचं संकट आलं आहे तुझ्या दारावर. त्याबरोबर लगेचच आता रमा म्हणते, अहो काय बोलताय तुम्ही, हे असं बोलू नका. साई हे बघा, हे असं काहीतरी बोलू नये ना, तुम्ही त्यांचा अपमान करताय हा, आणि इट्स नॉट फेअर, असा कोणाचा अपमान करू नये हो. त्यावर साई म्हणतो, अहो नाही हो, मी अपमान वगैरे करायच्या भावनेतून बोलत नव्हतो, मी सहजच बोलत होतो. पण अक्षय बाबा सॉरी रे सॉरी, तुला वाईट वाटलं असेल तर. बाय द वे करतोयस ना तू फोन स्वराला, येईल ना स्वरा? इतक्यात त्या ठिकाणी शशिकांत मुकार्दम येतात आणि म्हणत असतात, अक्षय अरे खरोखर असा गप्प का राहिलास बाबा, सांगून टाक ना स्वराबद्दल यांना, आणखीन किती वेळ हा असा तू गप्प राहणार आहेस ठम्यासारखा, बोल की.
अगं रमा, तुला वाईट वाटेल ना म्हणून तो तुझ्याबरोबर स्वराबद्दल काही बोलत नाही आहे. पण जाऊ दे, आता जर हा काही बोलतच नसेल तर मग मी तरी गप्प राहून कसं चालेल ना, मी बोलून टाकतो. त्याबरोबर आता साई आणि रमा म्हणतात, अच्छा म्हणजे रमाला वाईट वाटू नये म्हणून हा गप्प आहे. त्यावर शशिकांत मुकादम म्हणतात की हो ना, रमाला वाईट वाटू नये म्हणूनच तो गप्प आहे. मग रमा म्हणते, बरं बाबा, मग तुम्ही सांगून टाका ना काय खरं आहे ते. त्याबरोबर आता मनातल्या मनात रमा म्हणत असते, आता हे स्वारा नावाचं गुपित माझ्यासमोर फुटणार आणि बाबा मला सगळं खरं सांगणार. त्यावेळी शशिकांत मुकादम म्हणू लागतात की स्वारा नावाची जी मुलगी आहे ती उद्या तुम्हाला पाहायला मिळेल. त्यावर रमा आता म्हणते, उद्या? त्यावर शशिकांत मुकादम म्हणतात, हो उद्या. अगं रमा, तुझ्या लक्षात नाही आहे पण स्वराच्या व्यवस्थित लक्षात आहे की उद्या अक्षयचा वाढदिवस आहे आणि अक्षयच्या वाढदिवसानिमित्त स्वराने आपल्याकडे पार्टी ठेवलेली आहे 2 जानेवारीची आणि त्यासाठी उद्या सगळ्यांना इन्व्हिटेशन्स दिलेले आहेत. सो तू आणि साईसुद्धा या, म्हणजे रमा तुझी आणि स्वराची भेट होऊनच जाईल. त्याबरोबर लगेचच आता रमा म्हणत असते, हे बघा बाबा, मी त्यांचा वाढदिवस विसरले. इतक्यात लगेचच शशिकांत मुकादम म्हणतात, अगं असू दे गं, असू दे, काही हरकत नाही. विसरलीस म्हणून काय झालं, काही हरकत नाही, असू दे असू दे, विसरलीस ना, काही हरकत नाही. उलट आता स्वरा आली आहे ना त्याच्या वाढदिवसाची तारीख लक्षात ठेवायला. आणि तुला माहिती आहे का, स्वरा ना खूप सुंदर आहे, खूप सुशील आहे, छान आहे. अगं आता सध्या तिनेच म्हणजे सगळं हातात घेतलं आहे. अगं आता मी तिच्याशीच बोलत होतो अक्षयच्या वाढदिवसाच्या पार्टीनिमित्त. मेन्यू ही तीच ठरवते, व्हेन्यू ही तीच ठरवते, सगळं तीच बघते, थीमसुद्धा तीच आणि डेकोरेशनसुद्धा तीच करणार. त्याबरोबर आता लगेचच शशिकांत मुकादम म्हणतात, बरं तुम्ही दोघांनीही नक्की यायचं हा माझ्या आईच्या वाढदिवसाला आणि छान रेडी वगैरे होऊन यायचं. बस का, लहान मुलं सांगतात ना असं. बरं चला, आता तुम्हाला उशीर होत असेल ना, तुम्ही या. त्याबरोबर साई म्हणतो, हो हो हो, नक्की येणार येणार, हां आम्हाला वेळ नसला तरी आम्ही वेळ काढून येणार. त्याबरोबर शशिकांत मुकादम म्हणतात, हो हो, या या, नक्की या. बरं मग खरंच आता उशीर होत असेल ना तुम्हाला, निघा निघा निघा, असं म्हणत शशिकांत मुकादम हे त्या दोघांना ढकलून घराबाहेर काढूनच टाकतात. त्यानंतर मग आता लगेचच ते दोघं तिकडनं गेल्यावर अक्षय हा शशिकांत मुकादमांना म्हणत असतो की बाबा, तुम्हाला काय गरज होती हे असलं काहीतरी करायची, कशाला उगाच तुम्ही हे सगळं केलं. आता बघताय ना आपण ह्यामध्ये अडकत चाललो आहे ते. त्याबरोबर शशिकांत मुकादम म्हणत असतात की अरे बाबा, ते फोटो मी नव्हते पाठवले, ऐक माझं. तर अक्षय म्हणतो, नाही मला काही नाही ऐकायचं. आई आजी म्हणतात, अक्षय अरे असं काय बघतोयस तू, शशिकांत सांगतोय ना की ते फोटो त्याने नव्हते ठेवले म्हणून बाबा, मग तुझं त्याच्यावर विश्वास का बसत नाही आहे. तो जर सांगतोय एवढं तर तो खरंच बोलतोय, तो खोटं नाही बोलणार तुझ्याबरोबर. त्यावर अक्षय म्हणतो, मग ते फोटो कोणी पाठवलेत, काय वाटतं तुला आजी. त्याबरोबर शशिकांत मुकादम म्हणू लागतात की हे बघ अक्षय, प्लीज तू एक काम कर, तू मला ते फोटो सेंड कर. ते फोटो कोणी पाठवले किंवा का पाठवले ते सगळं मी बघतो, पण ते फोटो मी पाठवलेले नाही आहेत, कळलं का तुला. त्यावेळी अक्षय म्हणत असतो की यांना कळत नाही आहे का, रमाला आपण हे जे काही खोटं सांगतोय ना त्यामुळे पुढे जाऊन खूप प्रॉब्लेम होऊ शकतात. रमा काय रिॲक्ट होईल हे आपल्याला माहीतही नाही आहे. तिला हे सगळं नाही आवडलं ना तर खूप प्रॉब्लेम होईल पुढे. हे बघा, हा तो नंबर आहे, याच्यावरूनच येत आहेत ते सगळे फोटो आणि नंबरवरून फोन वगैरे. सांगा आता काय करायचं आहे. त्याबरोबर मग आता त्या ठिकाणी आरोही आणि आर्था या दोघीजणी आलेल्या असतात. आणि मग आता आरोही म्हणते, बाबा आर्थाताईला माहिती आहे हे सगळं कोणी केलं आहे ते. त्याबरोबर मग ते लोक आर्थाला विचारतात, आर्था बाळा कोणी केलं हे सगळं. त्यावर आर्था आता अगदी स्पष्ट आणि पटकन सांगून टाकते की हे सगळं काही तारादीने केलेलं आहे. मी तिला फोनवरती कोणाबरोबर तरी बोलताना ऐकलं, त्यावेळी ती सांगत होती त्या फोनवरच्या व्यक्तीला की तू लवकर ये आणि हे सगळं मीच केलं आहे म्हणून. त्याबरोबर हे ऐकून अक्षय आणि आईजी त्याचबरोबर शशिकांत मुकादम सगळ्यांनाच राग येतो आणि सगळेच म्हणू लागतात की ही तारा असं का वागते, हिला हे सगळं वागून काय मिळतं. त्याबरोबर मग आता लगेचच आई आजी म्हणतात की आता ना मी हिला चांगली अद्दल घडवणार आहे, मी हिला सोडत नाही. त्याबरोबर अक्षय म्हणतो, नाही आजी तू थांब, मी बोलतो तिच्याशी, ती माझ्या बाबतीत वागली आहे ना चुकीचं. मग अक्षय तिकडे येतो आणि तिची रील ती जी शूट करत असते ती बंद करतो आणि म्हणतो, तारा काय प्रकार आहे सगळा, काय केलं आहेस तू. त्यावर तारा म्हणते, मामा मी काय केलं आहे. त्यावर तो म्हणतो, हे सगळे फोटो माझ्या फोनवरती तूच सेंड केलेस ना, तूच पाठवलेस ना हे फोटो, का पाठवलेस. त्यावर ती म्हणते, अरे मामा
मला माहिती आहे रमा जेव्हा हे फोटो बघेल तेव्हा तिला हॅपी फील म्हणजे तिला सॅड फील होईल ना, म्हणजे तिला राग येईल तुझा आणि मग तिला जेलसी होईल आणि ती तुझ्याकडे परत येईल. त्यावर अक्षय म्हणतो, तारा तुला हे एवढं सगळं सोपं वाटतं का? हे बघ तारा, असं काहीही होऊ शकत नाही, कळलं तुला? उगाचच्या उगाच तू हे जे काही केलं आहेस ना त्यामुळे फक्त आणि फक्त कॉम्प्लिकेशन्स वाढतील, त्या व्यतिरिक्त दुसरं काही होणार नाही आहे. आणि तू हे सगळं का केलंस? तुला हे सगळं करण्याची तारा काय गरज होती? त्याबरोबर लगेचच त्या ठिकाणी आता इरावती आत्या येते आणि इरावती आत्या म्हणू लागते की अरे अक्षय, किती बोलतोयस तू तिला? आणि तिने काही चुकीचं केलं आहे का एवढं? नाही म्हणजे तू आणि रमाने एकत्र यावं अशी जशी तुझी इच्छा आहे तशीच तिचीही इच्छा आहे आणि त्यासाठी तिला होईल तो प्रयत्न तिने केला आहे. उलट तू तर तिचं कौतुकच करायला हवंस, कारण तिने तुला रमाबरोबर एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे ना. अक्षय म्हणतो, आत्या ते सगळं ठीक आहे, ते सगळं ठीक आहे, पण हे सगळं जर रमाला कळलं तर किती मोठा प्रॉब्लेम होईल, तुला कळतं आहे का? त्यावेळी मग आता लगेचच त्या ठिकाणी शशिकांत मुकादम येतात आणि शशिकांत मुकादम म्हणू लागतात की हे सगळं तुझ्या सांगण्यावरून केलं आहे का तिने? त्याबरोबर मग आता लगेचच आता आत्या म्हणू लागते की मी हे सगळं का म्हणून करायला सांगू, मला कायच करायचं आहे. आणि मुळात जर स्वरा नावाची मुलगी अस्तित्वात आहे तर तुम्ही तिला घेऊन या ना आमच्यासमोर. अक्षय, हे बघ तुझा बाप आयुष्यभर खोटारड्याप्रमाणे वागलाय आणि आता तो तुलाही तसंच वागायला शिकवतोय. मला वाटतं की तू तुझ्या बापाबरोबर राहूच नाही. मला खरं सांग बरं, आहे का कोणी ही स्वरा नावाची मुलगी? त्यावर शशिकांत मुकादम म्हणतात की हो, स्वरा आहे की नाही हे तुम्हाला नंतर कळेल, तुम्हाला आत्ता का कळायला हवं? त्यावर ती म्हणते, अरे का कळायला हवं म्हणजे आम्ही सुद्धा या कुटुंबाचा भाग आहोत, मग कोण या कुटुंबात नवीन येत असेल किंवा काही होत असेल तर ते आम्हाला कळायला नको का? त्यावर अक्षय म्हणतो की कळेल, कळेल सगळ्यांना, सगळं नंतरनं कळेल ना, काय एवढी घाई आहे तुम्हा लोकांना? कळेल की सगळ्यांना. आणि आत्ता प्लीज प्लीज आत्ता कोणीही जबरदस्तीने काहीही जाणून घेण्याचा प्रयत्न करू नका, कळलं? एवढं बोलून आता अक्षय गप्प बसतो. शशिकांत मुकादम तिकडनं निघून जातात. तर आता लगेचच इरावती आत्या अक्षयला म्हणते, अक्षय अरे तुझ्या त्या खोटारड्या बापाच्या नादी नको लागू, एक नंबरचा खोटारडा माणूस आहे तो, खोटारडा निव्वळ खोटारडा. त्यामुळे जे काही असेल ना ते तू मला खरं सांग बाबा. त्यावेळी अक्षयला आठवतं की तो जेव्हा बोलायला जात होता ताराबरोबर तेव्हाच त्या ठिकाणी शशिकांत मुकादम गेले होते आणि शशिकांत मुकादमांनी अक्षयला सांगितलं होतं की हे बघ अक्षय, काहीही झालं, अगदी काहीही, तरीसुद्धा तुला खरं बोलायचं नाही आहे. अक्षय म्हणाला होता की बाबा बाद झाली ही लपवाछपवी, आता आपण असं काहीही खोटं बोलायचं नाही आहे. पण त्यावेळी शशिकांत मुकादमांनी पुन्हा एकदा अक्षयला सांगितलं की नाही अक्षय, हे बघ आपल्याला खोटं बोलावंच लागेल. तू एक काम कर, तू फक्त एवढंच कर की अशी कोणी मुलगी आहे का नाही हा जेव्हा स्वराचा विषय निघेल ना तेव्हा तू काहीच बोलू नको. नाही म्हणजे आपल्याला हा विषय वाढवायचाच नाही आहे, हा विषय तू जागेवर संपव, मग तर झालं. तू तिथे ना भांडण सुरू कर. त्यावर अक्षय म्हणतो, काय भांडू? त्याबरोबर शशिकांत मुकादम म्हणतात, हो भांडण सुरू कर आणि विषय तिथे संपव, कळलं? त्यावर अक्षय म्हणतो, नाही हो बाबा, मी नाही भांडू शकत, हे एवढं सगळ्या थापा मारायचेच काय? त्यावेळी शशिकांत मुकादमांनी सांगितलं, अक्षय मी सांगतोय ना बाबा, तू फक्त तेवढं कर, बाकी तू तुझं डोकं जास्त लावू नकोस. हे बघ माझ्या डोक्यावर हात ठेवून तू माझी शपथ घेतली आहेस आणि मी सांगितलेलंच तू करणार आहेस, कळलं? चल आता. आणि मग अक्षय तिकडे आला आणि भांडला आणि निघूनही गेला. मग आता तारा म्हणू लागते, ग्रॅमी मला काय वाटतं माहिती आहे का? म्हणजे बघ खरोखर अक्षय मामाने ना ही असली स्वर नावाची कोणती तरी मुलगी एकतर आणलेली असणार, म्हणजे जेणेकरून की राग यावा रमाला आणि रमा त्याच्याजवळ परत यावी, आणलेली आहे किंवा आणणार आहे, काय वाटतं तुला? त्यावर इरावती तिला होकारार्थी मान डोलावते. इतक्यात आता तिचा फोन वाजतो. ती म्हणते, ग्रामी मी आलेच हा, आणि ती फोन उचलायला तिकडनं बाहेर जाते. त्यानंतर मग आता इरावती आत्या म्हणू लागते की आता ही स्वरा नक्की कोण आहे आणि ही आहे का नाही हे शोधून तर मला काढावंच लागणार आहे, कारण ही आता माझ्या अक्षयच्या आयुष्यात येणार आहे. मग ही मुलगी नक्की कोण आहे हे मला बघितल्याशिवाय गप्प बसवणार नाहीच आहे. आणि मग आता इरावती आत्या ठरवते की नक्की स्वरा कोण आहे हे आपणच शोधून काढायचं. त्याबरोबर आता दुसरीकडे दुसऱ्या दिवशी पार्टीमध्ये
आरोही म्हणत असते, बाबा अरे आई नसेल तर आपली फॅमिली कंप्लीट कशी होईल. म्हणून मग तिकडे आता रमा दारातून हे वाक्य ऐकते आरोहीचं आणि ते घरात येत असते. इतक्यात समोरून स्वरा येते आणि स्वरा तोंडावरचा बुके खाली घेत म्हणते, सॉरी सॉरी सॉरी, मला यायला जरा उशीरच झाला. आणि मग ती आता आतमध्ये येते. आता अक्षय रमाला म्हणतो, रमा ही आहे स्वरा, माझी होणारी बायको. त्यावेळी रमा स्वराला हात मिळवायला हात पुढे करते, तो सुद्धा स्वतःहून. इतक्यात आरोही तिकडे येते आणि आरोही येऊन लगेचच स्वराला मिठी मारते आणि म्हणते, आई. त्याबरोबर रमा हे सगळं बघतच राहते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया.